दलित पॅंथर संघटनेचे संस्थापक नामदेव ढसाळ यांचे पुतणे आपल्या सोबत आहेत. नेमकं आज ज्या चित्रपटावर बंदी आणलेली आहे, सेन्सर बोर्डकडनं आक्षेप घेतलेले आहेत, काय त्यांचं मत आहे आपण जाणून घेणार आहोत. स्वप्नीलजी, काय सांगाल, ज्या पद्धतीने सेन्सर बोर्डने आपला चित्रपट 2024 ला येणार होता, मात्र त्याच्यावरती कुठेतरी आक्षेप घेतलेला आहे आणि अनेक वेळा आपण प्रयत्न करून त्या कविता ज्या आहेत त्या कविता अश्लील असल्याचं, त्याच्यात शिवेई असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. काय तुमच्या भावना आहेत? बघा, कसं आहे की पद्मश्री नामदेव ढसाळ यांना हे पद्मश्री देण्याचं मागचं कारण त्यांची कविताच आहे. त्यांनी जे कविता लिहिल्या आहेत ते अश्लील असू शकत नाही, कारण त्यांची तुलना सहज तुकारामांशी केली जाते. जर तुम्ही असं बघायला गेलात तर तुम्ही एक प्रकारे तुकारामाचा अपमान करत आहात असं आम्हाला वाटतंय. आणि मला वाटतं की या कवितेमधनं भरपूर काही गोष्टी लोकांसमोर येत आहेत आणि लोकांचा विद्रोह आणि ढसाळांचा विद्रोह त्या कवितेतनं नेहमीच दिसून आलेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर नामदेव ढसाळ यांचं नाव पद्मश्री म्हणजे एक मोठं नाव आहे आणि एखादा अधिकारी कोण आहे नामदेव ढसाळ अशा प्रकारचं वक्तव्य करतंय. आज संतापाची लाट या ठिकाणी पसरते. तुमचं काय मत आहे याच्यावर? संताप तर सर्वांनाच आहे, कारण आम्ही गेले 4 महिने झाले फॉलोअप घेतोय सेन्सॉर बोर्डकडनं. त्यांना आम्ही पत्र व्यवहारही केलेत. त्यांच्याकडनं ज्या पद्धतीने रिप्लायज आलेत, काही अपडेट्स आले नाही आहेत, ते टाळाटाळ करत आहेत या गोष्टींना. आणि आम्ही या पद्धतीने त्यांना पुन्हा एकदा पत्र लिहून यापुढची कारवाई करणार आहोत. एकंदरीत याच्यासाठी कुठेतरी 2024 ला रिलीज होणार होता, मात्र त्यावेळेला आक्षेप घेतला आणि तो रिलीज झाला नाही. मात्र आता वारंवार आपण जात आहोत तरी देखील तिकडनं कुठलाही अधिकारी भेटत नसल्याचे खंत व्यक्त केली जाते. काय नेमका प्रकार आहे, काय कारण आहे? कारण असं पटकन सांगता येणार नाही. आमच्या साईडनी सगळ्या प्रयत्न आम्ही करत आहोत आणि आम्ही हे प्रयत्न कंटिन्यू करत राहू. आणि हे पण बघून घेऊ की हा चित्रपट कुठल्या पद्धतीने थिएटरमध्ये आणि कशा पद्धतीने थिएटरमध्ये कोणी येऊ देत नाही. आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन असो, काही असो, चर्चा असो, त्या सगळ्या गोष्टी करून ह्या चित्रपटाला रिलीज करण्याचा प्रयत्न करू. यासाठी आपण कुठं कुठं पत्रव्यवहार केलेले आहेत आणि आता दलित समाज जो आहे तो संतप्त झालेला आहे आणि चला हल्ला बोल आपण त्या कार्यालयावरती करू अशा प्रकारचं त्यांनी इशारा देखील केलेला आहे. तर या इशाऱ्यावरती तुमचं काय मत आहे, काय सांगाल? हल्ला हा कार्यालयावरती करूच आम्ही, पण तो एक संयमशील आणि चांगल्या पद्धतीने आमचे जे नेतृत्व करू आम्ही त्या पद्धतीने, आणि प्रयत्न करू की हे शांतीने सुटलं जाईल. आणि बाकीचे जे काय व्यवहार असतील, पत्रव्यवहार, त्या पत्रव्यवहाराप्रमाणेच आम्ही काम करू. तर दुसरीकडे आपल्यासोबत त्यांची पुतणी संगीता ढसाळ देखील आहेत. काय सांगाल मॅडम, ज्या पद्धतीने आज आपला चित्रपट जो आहे तो थांबवला आहे, तुमच्या काय भावना आहेत? मला असं वाटतं की जो सेन्सॉर बोर्ड शासनाकडून जे नियुक्त केले जातात ज्युरी, ते प्रत्येक भाषेचे असतात आणि त्यांना त्या भाषेची जाण असते. ज्यावेळेस ज्युरी त्या चित्रपटाकडे कोणत्या दृष्टीने पाहतात आणि ती जी भाषा ते म्हणतात की ती वापरली ती अश्लील भाषा आहे, ज्यावेळेस आपण हरामखोर हा चित्रपट सेन्सॉर बोर्ड पास करतो, तो रिलीज होतो आणि तो चांगल्या पद्धतीने चालतो सुद्धा, पण मग तेव्हा ज्या मऊसूद अशा मराठी भाषेला ज्यांनी वाकवून पोलादी केलं, एक वेगळं वळण दिलं त्या भाषेला, त्या भाषेचा जे विश्वकोश त्यांनी बनवला, त्या नामदेव ढसाळांना तुम्ही विचारता की तुम्ही हे अश्लील भाषा तुम्ही वापरली आहे. तर मला असं वाटतं हाच प्रश्न आपण ज्युरींना विचारला पाहिजे की तुम्हाला कोणती भाषा कळते. म्हणजे जर तुम्ही त्या ठिकाणी बसला आहात, त्या खुर्चीला तुम्ही जर न्याय देऊ शकत नसाल, त्या लोकांना तुम्ही न्याय देऊ शकत नसाल, तर मला वाटतं त्या ज्युरींनाच आपण काढणं फार गरजेचं आहे. कारण याच्यातून आपण समाज प्रबोधन, आपला जो प्रत्येक गोष्ट आपण जी कला क्षेत्रामध्ये आपण येते, समाजापुढे आपण जी मांडतो, ते एक प्रबोधन असतं. म्हणजे आपण हे प्रबोधन करण्याचं थांबवत आहोत का, मला हे विचारायचंय सेन्सॉरला. एकंदरीत काही कविता ज्या आहेत ते काढण्यात आलेल्या आहेत, त्यासाठी त्यांनी सांगितलेलं की या कविता याच्यात काढावा. त्या कविता काय नेमकं त्या कवितेमध्ये
त्यांना अशा प्रकारचं, कारण शिव्या दिले, त्याच्यामध्ये अश्लील डान्स आहेत, अशा प्रकारचा आरोप देखील झालेला आणि ज्या पद्धतीने त्या कविता काढायला लावलेल्या आहेत. तुमचं काय मत आहे? मला तर अक्षरशः हसू येते, कारण काकांच्या कविता ह्या इतक्या त्या शब्दकोश इतका मोठा आहे की त्या समजायला पण एक वेगळी विचारसरणी लागते. त्यामुळे मला वाटतं की ज्या विजय तेंडुलकरांनी काकांच्या प्रस्तावना लिहिली आहे त्याची, तर मला वाटतं त्यांना ती भाषा कळली आहे. तर तेवढी विचारसरणी मला वाटते की ती आपल्या ज्युरींकडे नाहीये, आणि जी भाषाशैली त्यांची आहे त्याला समजायला एक वेगळा आवाक लागतो, तोही त्यांच्याकडे नाहीये. आणि जे ते म्हणतायत की त्या चित्रपटामध्ये त्या कविता काढाव्यात, तर मला वाटतं त्यांनी कविता काढून त्यांना त्यातून काही सार्थ होणार नाही, कारण त्यांच्या कविता तशाही जगभर प्रसिद्ध आहेत, त्या अनेक भाषातून त्या प्रसिद्ध झाल्यात. आणि त्यात आता तुम्ही जसं म्हटलात की त्याच्यामध्ये काय प्रश्न होता दुसरा तुमचा? याच्यामध्ये आता म्हणजे नेमकं त्या कविता त्यांनी काढायला लावलेल्या आहेत, तर तुमचं काय मत आहे त्याच्यावरती, की काय त्याच्यामध्ये एवढं काय होतं की ज्याच्यामुळे, कारण शिव्या त्याचबरोबर अश्लील डान्स वगैरे पण असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता तुम्ही जसं म्हटलात की अश्लील डान्स हा जेव्हा आपण आपली संस्कृती दाखवतो, आपला जो वाघा मुरळीचा जो डान्स आहे त्याला जर आपण अश्लील म्हणत असत, तर आपण आपल्या संस्कृतीला आपण कितपत ओळखतो? आपली संस्कृती आपल्याला माहित नाहीये का? आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपण विविधतेने नटलेलो आहोत. आपला देश, आपला महाराष्ट्र विविधतेने नटलेला आहे. त्यामुळे आपण आपल्या ह्या जो कला संस्कृती आहे त्याला आपण हे वेगळं नाव देऊन, अश्लील नाव देऊन, त्याला आपण स्वतःच आपल्या संस्कृतीला अश्लील म्हणतो असं मला म्हणायचंय. त्यामुळे ह्याच्यावरती आपण शासनाने आणि आम्ही सुद्धा त्याच्यावर चांगल्याच पद्धतीने त्याचा पाठपुरावा घेऊ आणि त्याला न्याय मिळवून देऊ. आणि दुसरीकडे पाहिलं तर दिग्दर्शक जे आहेत महेश बनसोडे यांनी अनेक वेळा त्या संबंधित अधिकाऱ्यांशी भेटलेले आहेत, पत्रव्यवहार केलेले आहेत, तरी देखील कुठलाही रिस्पॉन्स मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. तुम्ही कसं पाहता? नाही, अगदी बरोबर आहे, कारण बनसोडे सर आम्ही सोबतच पत्रव्यवहार केला. आपले डॉक्टर स्वप्नील ढसाळ जे पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, दादांनी आम्ही स्वतः पत्रव्यवहार केला. सेन्सॉरशी बोलून आम्ही बऱ्याचदा मीटिंग अटेंड केल्या. पण आम्ही पॅन्थर हा, जसं दादांनी त्यांच्या कवितेत त्यांच्या साहित्यामध्ये दिलेलंच आहे, पॅन्थर हा पॅन्थर आहे, पण पॅन्थर थोडासा एक पाऊल मागेही घेतो. तसं आम्ही एक पाऊल मागेही घेतलंय. मागे ह्याच्यासाठी घेतलंय की ती उडी उंच मारायची आहे, त्यामुळं समोरच्याने समजून जावं, हा एक इशारा आम्ही त्यांना देतोय. आम्ही माघार घेत नाहीये, पाऊल मागे घेतोय, पण ती पुढे झेप घेण्यासाठी. नामदेव ढसाळ म्हणजे पद्मश्री आणि अनेक मोठं व्यक्तिमत्व आहे, मात्र एखादा अधिकारी कोण नामदेव ढसाळ अशा प्रकारचं वक्तव्य करतं, तुम्हाला काय वाटतं? त्या अधिकाऱ्यांना तुम्ही काय? त्या अधिकाऱ्यांची मला कीव येते, कारण त्यांना जर भारताची संस्कृती माहीत नसेल, महाराष्ट्राची संस्कृती माहीत नसेल, ज्यांना आपण पद्मश्री हे घोषित केलंय, शासनाने त्यांना पद्मश्री घोषित केलंय, तर आपण ज्या पद्मश्रींना आपण जेव्हा म्हणतो की हे कोण आहेत, तर मला वाटतं त्यांचा थोडासा अभ्यास फार कमी आहे. त्यांच्याकडून अभ्यास करून घेणं फार गरजेचं आहे. आणि मला त्यांची खरंच फार कीव येते, मला दया येते त्यांची, की आपल्या ज्युरी जे असे बसलेत आणि ते म्हणतात की पद्मश्री नामदेव ढसाळ कोण आहेत. कारण आम्ही जरी पुतणे असलो तरी आम्ही त्यांना नामदेव ढसाळ असं कधीच म्हणत नाही. त्यांच्या नावाच्या पुढे आम्ही नेहमी पद्मश्रीच लावतो, कारण तो त्यांचा न्याय दिलेला आहे. त्यांच्या कवितेचं त्यांचं ते भूषण आहे आणि त्यांनी ते दाखवून दिलंय. त्यांच्या नावावर मुलं आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये, मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या नावावर, त्यांच्या कवितांवर PhD करतायत. त्यामुळे मला वाटतं की अजून काही सांगायची गरज नाहीये त्यांना. आता ज्या पद्धतीने सेन्सर बोर्डने कविता तुम्ही काढून टाका असं सांगितलेलं, तुमची काय भूमिका असेल किंवा दिग्दर्शक असेल, तुम्ही काय म्हणजे त्यांना सुचवाल? ती कविता तुम्ही काढणार आहात का त्याचे शब्द काढणार आहात काय? कविता ते काढणारच नाहीत, कारण कविता ही अशी असते की कवीचं जे मनोगत असतं, त्याच्या ज्या भावना असतात, त्या भावना त्याने त्या कवितेतून मांडलेल्या असतात. त्यातून त्यांना त्या कवितेतून, जर एखादा माणूस बोलू शकत नाही, परंतु कवी जो आहे तो त्याच्या भावना त्या कवितेतून व्यक्त करत असतो. त्यामुळे तो त्याचा हक्क आहे, आणि कोणाचा हक्क हिरावून घेणं हे आपल्या संविधानामध्ये नाहीये. त्यामुळे तो तसाच राहील. आपण कोणाचे हक्क घ्यायला आलो नाहीयेत, आपण त्याला हक्काची जाणीव करून देऊ. त्यांना जाणीव झाली, आणि जर समोरच्याला नसेल तर तीही आपण त्यांना करून देऊ.
अधिकाऱ्याच्या वक्तव्यानंतर कुठेतरी दलित समाज जे आहे ते आता आक्रमक झालेले आहेत, संतापाची लाट आहेत आणि आता चक्क त्या कार्यालयावरती चला हल्ला बोल अशा प्रकारचं त्यांनी इशारा या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही काय सांगाल? चल हल्ला बोल ह्या नावामध्येच एक हल्ला बोलच आहे. त्यामुळे मला वाटतं जर त्याला न्याय मिळत नसेल तर आपण चल हल्ला बोल करावाच लागेल. एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी अधिकाऱ्यांनी सांगितलं तरी आमची कविता जी आहे ती तशीच ठेवणार आहे. त्याचबरोबर एक पाऊल पाठी टाकलं असेल तरी ते पाऊल घाबरून टाकलं नाहीये, मोठी झेप घेण्यासाठी टाकलंय. हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवा अशा प्रकारचा इशारा देखील या ठिकाणी यांनी दिलेला आहे. कॅमेरा पर्सन दीपक सह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.